जळगावच्या चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचं नुकसान झालं असून लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। कडधान्याचे पीक खराब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण पोळ्याला देखील पैसे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं झालंय। चोपडा तालुक्यात सतत पावसामुळे जे मूग, उडीद, सोयाबीन हे जे पीक येणार होतं हे कुठंतरी सतत पावसामुळे खराब झालेले आहेत दिसत आहेत। कारण आता काही दिवसांनी पोळा हा सण शेतकऱ्यांचा येणार असून या पोळ्याच्या सणाला पैसे लागतात, म्हणून मूग, उडीद हे पीक नगदी पीक शेतकरी बाजारात विकून कुठंतरी पोळा सणाचा बाजार करत होते। परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे चोपडा तालुक्यात पूर्णतः मूग असेल, उडीद असेल किंवा सोयाबीन असेल हे कडधान्य पूर्ण नष्ट झाले आहेत। कारण चोपडा तालुक्यात इतर तालुक्यांपेक्षा सतत पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। शिवाय इतर जे पिकं आहेत त्या पिकांनासुद्धा या सतत पावसाचा फटका कुठेतरी बसलेला जाणवतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।